सन्मान करूया. शनीदादा वाकोडे साहेबांचा आपण शुभ सन्मान करीत आहोत. मी त्यांनाही विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. सनी दादांचा आपण सन्मान करीत आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो विकास दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान निर्माण केला जाईल. आज सन्नी दादांची देखील महत्वाची उपस्थिती आहे. सन्नी दादांचा हा सन्मान निर्माण केला जातो विकास दादांच्या शुभ हस्ते. त्यानंतर हर्षल दादा घरत त्यांची महत्वाची उपस्थिती आहे. त्यांचाही शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विकास दादांनाच विनंती करतोय आपला शुभ हस्ते हा सन्मान करायचा. यशस्वी उद्योजक सन्माननीय देवेश शेठ साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं. आपली आई गावदेवी चषक 2025-26 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. त्यानंतर हर्षल दादा घरत त्यांचाही आपण सन्मान करीत आहोत आणि सन्मान करण्याकरिता मी विकास दादांनाच विनंती करतो हर्षल दादा घरत साहेबांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा. त्यांची महत्वाची उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळत आहे. हर्षल दादा घरत दादांचा सन्मान निर्माण केला जातोय. त्यांची महत्वाची उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच तसेच आपल्यामधनं रजा घेतात आज अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्याकरिता ज्यांची महत्वाची उपस्थिती राखली माजी आमदार सन्माननीय नरेंद्रजी पवार साहेब आपल्यामधनं रजा घेतात. मी साहेबांचे विशेषतः आभार व्यक्त करतोय की आज टीम उंबरडेच्या विनंतीला मान देऊन ही साहेबांनी महत्वाची उपस्थिती आज आई गावदेवी चषक 2025-26 मध्ये दाखवली. एक जबरदस्त नेतृत्व माजी आमदार सन्माननीय नरेंद्रजी पवार साहेबांची महत्वाची उपस्थिती आज आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. सेकंड सेमीफायनल देखील सुरू आहे आणि कॉम्बॉक्स मधनं जोडले गेलेत करंजी काळन सर. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मंडळी. आई गावदेवी चषक 2025-26 उंबरडे या स्पर्धेमध्ये सेमीफायनलची मॅच आपण एन्जॉय करत आहोत. पिसवलीच्या अगेन्स्ट कौसा. ओहो अपील स्ट्रॉंग आणि बॅटर निघालाय. दुसरा धक्का पिसवली. सागर सागर दोन विकेट शून्यावरती पाहायला मिळाल्या. सिनियर ओमकार जबरदस्त सुरुवात करतायत. कौसाचा लसित मलिंगा. नवीन बॅटर साहिल भोईर. स्वयंची विकेट. संजयची विकेट. ऑसमचा जास्त बाहेर वेळेला टाकलाय. आता उघडताय एक्स्ट्राने. अवांतर एका दाव्याने बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत टीम बजरंग पिसवलीला. गावदेवी कौसाच्या अगेन्स्ट दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकून ही सेमीफायनल गाठलेली आहे. काल वाडेकर संघाने बाजी मारली. वाडेकरला विनंती आपली उपस्थिती दर्शवायची आहे. वन्स अगेन ऑप्शनचा बार ठेवलाय. कट करायचं होतं बट इथे फार लांब गेला बॅटर पासून बॉल. डॉट बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला समजाल. ऑलरेडी राऊंड ऑफ ऍक्शन आहे. राऊंड द विकेटने टाकतायत विथ द अँगल. डॉट बॉल 1 for 2. 2 बॉल बाकी. पॉवर प्ले.
पुन्हा खोला टाकलाय, ड्राईव्ह करायचं होतं, नाही जमलं. वारंवार फुटवर्कची टेस्ट घेतली जाते. शफल जरी झाला असला तरी तितकाच बॉलला लांब ठेवला. इथे थोडी जागा दिली, फुल लेंथ यॉर्कर आलाय, यॉर्क करून घेतलं बॅटरने खऱ्या अर्थानं. साहिल भोईरला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहत आहोत. धाव फक्त एकच, ती देखील वाईट. शेवटचा एक बॉल या षटकातील. सुपर बॉलिंग. समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉफ्ट करण्यात आला बॉलला. ज्युनियर ओमकार बॉल पकडत असताना थ्रो करतील. धावा 2 मिनिटात आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. 3 for 2. जय बजरंग पिसवली. तो 3 for 2. 3ला 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. चांगला खेळ मागच्या मॅच मध्ये जेव्हा सामना बसला होता तेव्हा आपल्याला जरूर सुजित कडून पाहायला मिळाला होता. आता साहिल भोईर आणि साहिल पाटीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोघेही साहिल आपल्याला पाहायला मिळतात. एक पाटील एक भोईर आहे, दुसऱ्या बाजूने 2 ओमकार आपल्याला कौसा टीम मध्ये देखील पाहायला मिळतात. सिनरने बॉलिंग केली आणि जबरदस्त केली, कारण 2 विकेट त्याने खोललेले आहेत पहिल्या षटकामध्ये. आणि सेकंड ओव्हर मध्ये आलाय निलेश भोईर, कौसा टीमचा जेन्युअन ऑलराऊंडर. लेफ्टची बॉलर आहेत, लेफ्ट आर्मर आहेत. समोरच्या कडून लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग रिप्लेसमेंट. लॉंग ऑनचा फिल्डर अगदी स्क्वेअर लेगला त्याला पाठवला. आता लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर, थोडस स्वीपर कव्हर रिजन मध्ये. शॉर्ट कव्हर सब पॉइंट खाली आहे. थर्ड मॅन आणि फाईन लेग, देन बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पहिला बॉल निलेश भोईर कडून आपल्याला पाहायला मिळेल. वाराचा प्रचंड वेग आहे. प्रिव्हियस मॅच मध्ये, पहिल्या मॅच मध्ये खरं तर कल्पेश गोवारी नव्हते, जरूर खुल्या गटातील स्पर्धेसाठी ते गेले होते. देन सेकंड मॅच मध्ये आला आणि मांढरेच्या फिल्डरने जशी कॅच सोडली ती मॅच देखील त्यांना सोडावी लागली. कल्पेश गोवारीने अर्धशतकीय खेळी केली आणि त्या धावसंख्येला चेस केलं गावदेवी कौसाने. रनवे मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा निलेश आपल्या बॉलिंग मार्क वरती चाललेले आहेत. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. विदिन 15 मिनिट्स तुम्हाला पहिली 3 षटकं टाकायची आहेत. हे महत्वपूर्ण सूचना आहे टीम कौसा. इव्हिनिंग सेशन मध्ये जेव्हा जेव्हा कोणतीही स्पर्धा असू दे, या मैदानावरती प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतीलच. ते आताही आपण पाहत आहोत. पहिला बॉल निलेश ड्राईव्ह केला थ्रू दी लॉंग ऑफ. थोडासा वळला बॉल कल्पेश हातात, एकच धाव. चांगली फिल्डिंग आहे मैदानावरती. बऱ्याच वेळेला आउटफील्ड मध्ये बॉल इकडून त्या बाजूला, लेफ्ट राईट झिग झॅक. मात्र फिल्डर्सला अलर्ट राहावं लागतं. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 4 या आकड्यावरती. षटक सध्या जर आपण बघितलं तर प्रगतीपथावर येते दुसरं. धावांचा वेग वाढवण्यासाठी तुम्हाला अटॅक करावा लागणार आहे. वाऱ्याचा वेग सध्या तरी ऑपोजिट आहे. फुल टॉस जरूर, लोवा फुल टॉस होता. अटेम्प्ट केला, बॉल झाला मिड विकेटला. डीप मध्ये फिल्डर वेगाने, एकच धाव इथे. आताही वाऱ्याचा जो काय वेग आहे प्रचंड आहे. त्यामुळे जे दोन्ही एंड आहेत दोन्ही बाजूने विचार तुम्हाला करावा लागतो. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन असेल त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. अन्यथा वाऱ्याच्या विपरीत दिशेला मारत असताना तुमच्याकडे ताकद प्रचंड पाहिजे, टायमिंग पाहिजे, योग्य शॉट सिलेक्शन. उचलल्या बॉलला गॅप मध्ये काव कॉर्नर, सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती चौकार. धावफलकावरती आणि आता मात्र कुठेतरी जो एक फटका आलाय त्याने उभारी मिळणार आहे धावसंख्येला, आणि तो फटका आलाय साहिल पाटीलच्या बॅटमधून. लॉंगनला आता कल्पेश. निलेशचा पुढचा बॉल, जागा बनवली इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला मारलेला खणखणीत षटकार.
वा, जागा बनवली आणि बॉलला जागा दाखवली लॉंग ऑफच्या बाहेर. साहिल पाटील टॉप ऑर्डर मध्ये जे यंगस्टर आहेत ते जर चालले तर कौसाच्या अगेन्स्ट धावा बनतील आणि त्या नुसतं बनवून जमणार नाही तर सेकंड इनिंग मध्ये देखील तगडी बॅटिंग ऑर्डर कौसाकडे देखील आहे. स्वीपचा प्रयत्न होता जागा बनवून प्री डिटरमाइन बट नाही जमलं व्यवस्थित कनेक्शन नाही. लेग बाईट्स एका धाव्याने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 16 धावा धाव फलकावरती. सेकंड ओव्हर मध्ये धावा आलेल्या आहेत. निलेश षटक आतापर्यंत 12 धावांचं राहिलंय. शेवटचा एक बॉल आणि त्याला टाकायचा आहे. सेमीफायनल नंबर 2 मध्ये आपण सध्या आहोत. फॉलो केलंय ऑन साइडला ग्लान्स केला बॉल चला मागे सिंगल डबल ला चान्स घेतले मिसफिल्ड झाले मागून येते बॅकअप 2 धावा ट्रिपलला 1 शॉट. अंपायरचा सिग्नल आला एक धाव शॉट षटक संपन्न 2 विकेट 2 पडल्यात आणि बॅटिंग करत असताना 17 वरती जय बजरंग पिसवली. दोन षटकांचा खेळ संपला 17 धावा आहेत आणि 2 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतात. शून्यावरती 2 विकेट होते आणि 17 धावांची पार्टनरशिप साहिल पाटील आणि साहिल भोईर या दोन्ही बॅटर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिनियरला आपण पहिल्या षटकामध्ये बघितलं तर आता ज्युनियर ओमकार थर्ड ओव्हर मध्ये आलाय. उजव्या त्याच्या बॅटर्सला बेनिफिट देणारं या बाजूच्या एंडने जे षटक आहे पाहूयात ओमकार कितपत त्यांना थांबवतोय. पहिला डाव आहे जितक्या जास्त बनतील पिसवलीला माहिती आहे तितक्या आपल्याला बनवायचं आहेत आणि त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3च धावा 2 विकेट. इकडे लास्ट ओव्हर मध्ये आला त्या 14. वेळ जास्त घेता तुम्ही टीम कौसा लक्षात घ्या प्लीज. ऑन साइडला पॅक केली आहे लॉंग ऑन काऊ कॉर्नर मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सध्या तरी फिल्डर 4 आहे डीप मध्ये. पहिला बॉल ज्युनियर ओमकार ओलात पडला विथ अँगल बाहेर निघतोय आणि आता अंपायरचा डिसिजन वाईट जास्त आलाय बाहेर. वाईटने धावसंख्या 18 वरती पिसवली. मागच्या मॅच मध्ये देखील सुरुवात हवी तशी झाली नव्हती पण एका षटकामध्ये ज्या त्यांनी धावा ठोकल्या होत्या तिकडून मात्र जरूर मॅच बनवली. रन्स बनल्या टॉप एज चान्स असेल विजय टकले डाऊन दी बॉल 1 विकेट डाऊन 18 फॉर 3. 18ला तिसरा झटका पिसवलीला. एटीन फॉर 3 18 धावा धावफलकावरती 3 विकेट देखील. नवीन बॅटर मैदानात आतमध्ये आलाय. प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच 6 बॉल मध्ये 24 धावा. जिथे धावा थांबल्या होत्या तिथे मध्ये आला आणि जबरदस्त खेळ ज्याने केला होता सुजित भोईर मैदानात आतमध्ये आलाय. षटकातील अजूनही जर आपण बघितलं तर बॉल बाकी आहेत. पाच बॉल कमी गती बॉल आत लागला प्लेड ऑन ची शक्यता होती. डॉट आलाय. पेस व्हेरिएशन फार चांगल्या पद्धतीने आपल्याला ज्युनियर ओमकार कडून पाहायला मिळते. पहिला मॅच पासून तो करत आलेला आहे. टॉस करतोय बॉलला कटर्स कमी गती कधी क्विकर वन लेफ्टी बॉलर आहे.
आणि लेफ्टी बॅटर देखील आहे आता. पहिला डॉट आला सुजितच्या अगेन्स्ट ओमकार कडून. दुसरा विरकावलाय. परफेक्ट मिडल ऑफ द प्लेट आणि बॉल डीप स्क्वेअर लेगचा बाहेर. षटकार. धावांची भूक आणि त्यासाठी मारलेला फटका. षटकार आणि धावसंख्या 24 वरती पोहोचली. या 24 धावा मागच्या इनिंग मध्ये मागच्या मॅच मध्ये त्याने बनवल्या होत्या. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल आहे आणि थेट बॉल आपण पाहतोय. थांबलाय की गेलाय हळूहळू का होईना पण तो गेलाय चौकात. चौकारला आणि 4 धावांनी धावसंख्या सध्या जाऊन पोहोचली 28 वरती. चांगली बॅटिंग मधल्या फळीमध्ये मागच्या मॅच मध्ये करून दाखवलं आणि या मॅच मध्ये देखील ऑप्शनचा फारच बाहेरचा बॉल तिकडे छेडकाणी करण्याचा प्रयत्न करत होता सुजित. वाईटचा सिग्नल. वाईटने धावसंख्या सध्या आपण पाहतोय पुढे 29. 29 धावा बॉल आणि या षटकातील बाकी आहेत दोन वाईट देखील आपण पाहतोय. 12 धावांचं आतापर्यंत हे षटक राहिलंय ज्युनियर ओमकारचं. कट करायचा होता इथे देखील सिग्नल अंपायर्स कडून वाईट. तसंच बाहेर बॉल. कव्हर्सला एक फिल्टर सेट आहे. एक्स्ट्रा कव्हर जरी खाली ठेवला लॉंग ऑफ ऑन साईडला 3 आहेत. वारंवार ऑफ स्टंपचा बाहेर थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न बॅटर्सचा बॉलरचा. कमी गती हवेत खेळलाय पण इथे गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हर डिव्हिजनला बॉल फिल्डर टीम मधून डबलला चान्स. कल्पेश शत्रू 2 धावा. 2 आणि 2 धावांनी धावसंख्या सध्या पुढे आपण पाहतोय ती 32 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल या षटकातील आणि बाकी. शेवटचा बॉल. वन्स अगेन ओमकार. चांगला पंच. स्टँड अँड डिलिव्हर्ड. वाह वाऱ्यासोबत बॉल गप्पा गोष्टी करत डीप कव्हरचा बाहेर सुजितचा बॅट मधून आणखी क्लासिकल फटका आलाय. षटकारासोबत षटक संबंध 3 विकेट 3. बॅटिंग करत असताना वर्षांक पिसवली आणि धावा बनलेल्या त्या 38. पंचावरती तुम्हाला जरूर आज आफ्टरनून सेशन पासून अशा एका व्यक्तीची उपस्थिती आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थानं या ग्राउंडसाठी देखील नेहमीच ज्यांचा पाठिंबा राहिलेला आहे आणि मागच्या काही पर्वांमध्ये कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये अशी एक स्पर्धा कल्याण पश्चिमेचे आदरणीय आमदार विश्वनाथजी भोईर साहेब यांच्या सन्मानार्थ जी आयोजित केली जाते आणि यंदा तर ती नुकतीच दादांनी चर्चा देखील केली. 2 दिवसानंतर डेट आपल्याला जरूर त्या स्पर्धेची मिळेल पण डे नाईट फॉर्मॅट मध्ये आमदार चषकाचा पर्व असेल. आदरणीय उद्योगपती या स्पर्धेचे शिल्पकार सतीशजी भोईर साहेब यांची उपस्थिती मंचावरती आहे आणि गंभीर साथ त्या स्पर्धेमध्ये सतीश भोईर यांच्या सावलीप्रमाणे आपल्याला किंवा उद्योजक निखिलदादा भंडारी देखील पाहायला मिळतात. पडद्यामागे बरीचशी मेहनत त्या स्पर्धेची आपल्याला ज्यांची पाहायला मिळते निखिलदादा भंडारी यांची उपस्थिती मंचावरती आहे. त्यासोबत आपले वस्ताद देखील आहेत त्या ठिकाणी. जेव्हा जेव्हा विभागामध्ये येतो खरं तर कल्याण पश्चिम आणि सापाड उंबड या दोन्ही गावांना फार पूर्वीपासून कुस्तीची परंपरा आहे. आजही फार मोठमोठे मल्ल या गावाने दिलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये देखील आपल्याला बरेचसे कुस्ती अगोदर खेळायचं आता सध्याच्या घडीला कार्यरत आहेत आपली सेवा देत आहेत. स्पोर्ट्स कोठ्यामधून खरं तर जॉईन झालेल्या आहेत. कुस्ती या खेळाने आजवर उंबड आणि सापाड या दोन्ही गावांना बरंच काही दिलंय. या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे आम्हालाही सर्व कल्याण डोंबिवलीकरांना. लाल मातीतील मर्दानी खेळ ज्याला आपण म्हणतो आणि महाराष्ट्राची लोककला आहे लोकपरंपरा आहे. जिथे जिथे जत्रा आपल्याला अगोदर पाहायला मिळायचा लाल मातीचा खेळ आणि तमाशाचा फड. आता सध्याच्या घडीला तमाशाचा फड नाही बैलगाडाची बारी बैलगाडा शर्यत आलेली आहे. वाईटचा सिग्नल
लेग स्टम्पचा बाहेरचा बॉल. स्कोमॉज ऑन 41, 41 धावा. बॉल आणि बाकी आहेत या षटकातील 5 धावा होत चालल्यात. पण जी बॅटिंग ऑर्डर कौसाकडे तुम्हाला 50+ पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, तो प्रयत्न सध्या बॅटर्स कडून सुरू आहे. पाहूयात 5 बॉलमध्ये किती बनतील. कल्पेश गोवारी टेप आउट झालेत. बॉल थोडासा वरती चढला, ड्राईव्ह केलं, लॉंगरला फिल्डर आहेत, एकच धाव. आणि सिंगल धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 42, 42 धावा धाव फलकावरती. भूषण दादांची उपस्थिती आफ्टरनून सेशन मध्ये. आज उमरडे संघ जरूर खेळला, पण आज भूषण दादांची अनुपस्थिती होती. त्यामध्ये उगम जेव्हा जाताना मला अगोदरच मिळाला होता आज 50 मारणार आहे मी. ते 50 कुठे मारले त्याने समजलंच नाही. कॉन्फिडन्स माणसाकडे असायला हवा. आत्मविश्वास असेल तीच तुमची यशाची पहिली पायरी असते. मैदानाच्या आतमध्ये अप अँड डाऊन्स हे प्रत्येकाला फेस करावे लागतातच. तुम्ही जसं बोलाल तसं होणार नाही, पण तुम्ही बोललं पाहिजे. कारण स्वतःशी जेव्हा तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल तेव्हाच तुम्ही तशी वाटचाल कराल. वाईटचा सिग्नल. आणि धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 42, 43, 43 धावा. कडक शेवटचा प्रगती बतावर आहे. बॉल आणि 4 बाकी आहेत. 2 वाईड आले डाऊन द लेग. कल्पेशला रेंज मध्ये द्यायचं नाही, आणि रेंज माहिती आहे त्याला सुजित भोईरची. कदाचित लेग स्टम्पला हिट करत असताना दोन्ही बॉल लेग स्टम्पच्या बाहेर फिरवला आणि बॉल बॅट स्विंग. वा, जबरदस्त हिट. व्हॉट अ शॉट इज दॅट. षटकार. पातळ बांध्याचा खेळाडू आहे, पण पॉवर हिटिंग मागच्या मॅच मध्ये राहत आहे. जशी गरज आहे तसा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. अकॉर्डिंग टू सिच्युएशन गरजेचं असतं. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट. डाव जरी पहिला असला तरी त्याला माहिती आहे कोणत्या बॉलवरती अटॅक करायचा आपल्याला. 49 ऑफ स्टंपचा बाहेर स्लाइस केलं बॉलला. टोला लागला, कवचला बॉल चालला मागे. फिल्डर आतमधून धावतोय. शेवटच्या क्षणाला स्टॉप केला बॉलला. 2 धावा तर पूर्ण झाल्यात, पण ट्रिपलचा प्रयत्न केला आता थोडा उशिराने. पण मी म्हणेन कदाचित नव्हताच करायला पाहिजे, कारण जर त्याच्या बॅटमधून चांगले फटके येतात तर त्याने स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. साईने देखील सांगितलं असावं कदाचित शेवटला त्याला. सुजित थांबलाय. तो 26 वरती खेळतोय आणि त्याची टीम खेळते सध्या 51 वरती. वीर बजरंग पिसवली. बॉल अजूनही 2 बाकी. 13 धावांचा आतापर्यंत कल्पेश गोवार यांचं षटक. ऑन साइड पॅक जरी असली तरी बॉल रेंज मध्ये आला तर सुजितने त्याच्या वरतून मारलाय. फुल टॉस होता. बॉल बॅटवरती स्लाइस झाला. लॉंग ऑफ खाली आहे. फिल्डर डीप मधून येत आहेत. पहिली धाव झाली आहे. डबलला चान्स आहे. 2 धावा होतील. 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे चालली आहे. स्कोमॉज ऑन 53, 53 धावा धावफलकावरती आहेत. तसेच गोल्ड जिम बॉडी बिल्डर सर्वांनी प्रवीणजी लोखंडे सर्वांचं देखील शुभ आगमन झालेलं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. शेवटचा एक बॉल. कल्पेश थोडासा खेचण्याचा प्रयत्न. लांब होता बॉल. वाईटचा सिग्नल आलाय. वाईटला रिव्ह्यू नाही. रिव्ह्यू फक्त नो बॉल, वेस्ट नो बॉल आणि रनआउट या 2 गोष्टींसाठी. 54, 54 धावा फायटिंग टोटल. आणि त्यापेक्षा आता जर मोठा फटका आला तर चांगली टोटल मी म्हणेन. लास्ट बॉल. पुन्हा खेचण्याचा प्रयत्न केला. पुन्हा अंपायर कडून सिग्नल आला. वाईट अटेम्प्ट करत आहे. ऑफस्टंपचा जरी बॉल बाहेरचा असले तरी खेचून मारण्याचा प्रयत्न तो करतोय. आणि दुसऱ्या बाजूने कदाचित अल्पेश प्रयत्न करत आहे की लांब ठेवतोय. एजने, टॉप एजने आपल्याला विकेट मिळू शकते. 55 बनलेला शेवटचा एक बॉल पुन्हा टाकावा लागेल. कल्पेश गोवारी. पुन्हा त्याच दिशेने, पण ह्या वेळेला बरोबर रिटर्न क्रीजचा आत. शेवटचा डॉट. डाव संपला पहिला 55ला. आणि 56 धावांचं टार्गेट असेल ते गावदेवी क्रिकेट संघ कौसासमोर जे पिसवलीने ठेवलंय फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. वाडेकर टीम आपली उपस्थिती तुम्हाला लवकरात लवकर दर्शवायचे. जे कालचे क्वालिफायर आहेत, फायनलिस्ट आहेत, वाडेकरला विनंती आपली उपस्थिती दर्शवा. काही क्षणातच आपण सेमीफायनलच्या या सेकंड इनिंगला सुरुवात करणार आहोत. कौसासमोर टार्गेट
56. मंचावरती देवेशजी चव्हाण आहेत, आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन प्रवीण दादा लोखंडे यांना आपल्या शुभस्य आपण श्रीमान देवेशजी चव्हाण यांचा सन्मान करावा. शुभ सन्मान निर्माण केला जातो. 2003 बॉडी बिल्डर बालमजी लोखंडे ठाणे श्री यांचा सन्मान निर्माण केला जातोय. महत्वाची उपस्थिती त्यांच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच स्वप्नीलजी राणे दादांचे आपण सन्मान करीत आहोत. मी प्रवीण दादांनाच विनंती करतो आपला शुभ हस्ते स्वप्नीलजी राणे साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गावदेवी चषक 2025-26 सुंबर्डे मॅच बिटवीन वीर बजरंग पिसवली आणि गावदेवी कौसामध्ये टार्गेट 56 आहे. नरेश शेठ भोईर उद्योगपती पिसवली यांच्याकडून कॅश प्राइज झालं. विकेट हॅट्रिकला 1000. कल्पेश गोवारी प्रिव्हियस मॅचचा अर्धशतक वीर आहे. पहिल्या मॅच मध्ये अवेलेबल नव्हता, देन सेकंड मॅच मध्ये आला आणि कॅच ड्रॉप नंतर 50 लगावत असताना धावसंख्येला चेस केला आणि विजय मिळवला दुसरा. त्याच्या सोबतीला ओमकार. पहिला बॉल स्वयं
आत येणारा बॉल पुल केला आणि बॉल डीप स्क्वेअर लेगला. हा षटकार अंपायर बाउंड्री चेक करायची आहे. जो काही डिसिजन आहे तो येणार आहे आपल्यापर्यंत, कारण स्ट्राईक त्याच बॅटरला षटकार अथवा चौकाराच असेल. डिसिजन पेंडिंग आहे सध्या तरी. मॅच कंटिन्यू करा टीम पिसवली. ऑन साइडला सध्या स्क्वेअर लेगला फिल्डर जरूर आणण्यात येतोय. देन त्यासोबत आपण काऊ फेस लेग फिल्डर पाहतो. मिड ऑन पॉइंट लेग, थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आणि मिड ऑफ देखील आत. पुढचा बॉल कमी गती ड्राईव्ह केला, मिड ऑफला चान्स, धाव नाही भेटणार. डॉट बॉल आलाय. जो डिसिजन पेंडिंग होता प्रिव्हियस पहिला बॉल षटकार आहे. 6 धावा कौसा टीमला मिळणार आहेत, जे ऑलरेडी आता धावा फलकावरती देखील. दुसरा डॉट आलाय. 56चा चेस आहे. 50 धावा अजूनही बनवायच्यात. 22 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट संघ कौसाला. बॅकफुटला कट केला, शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे, चान्स नॉट स्ट्रायकिंग हिटला. डायरेक्ट हिटला कदाचित प्रश्न विचारले अंपायर्सला असते, बट ज्या वेगाने तो पोहोचलाय डायरेक्ट हिट मिस झालाय. सिंगल, धावसंख्या 7. इव्हिनिंग सेशन सध्या आपण जर बघितले तर 5 देखील वाजून गेलेत, पण वाऱ्याचा आताही प्रचंड वेग आहे. सापाट चषकामध्ये देखील खोऱ्याने दावा होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. काही दिवसांनंतर आमदार चषकाचे पर्व आपल्या समोर असेल डे नाईट फॉर्मॅट मध्ये. आदरणीय उद्योगपती सतीश शेठ भोईर, निखिल दादा भंडारी आणि गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे, उगम शेलार यांची फार मेहनत असते त्या स्पर्धेमध्ये. खरं तरी नावं समोर येत नाही. निखिल भंडारी असतील, उगम शेलार असतील, पण सतीश दादा हक्काने म्हणतात की हे दोन्ही नावं आणि खरं तर त्यांच्याचमुळे ही स्पर्धा ते देखील आयोजित करू शकतात. फिरलाय बॉल लेफ्टी साठी, मात्र पूर्णपणे पडल्याबरोबर लांब जाणारा बॉल. जेन्युअन ऑफ ब्रेक होता. दोन बॉल आणि बाकी, धावसंख्या 7. इथे पा कोण बदललाय बॉलने पूर्णपणे. लेग स्टंप मिडलला पडलेला बॉल ऑफ स्टंपचा किती बाहेर निघालाय. सुपर. दुसऱ्यांदा पूर्णपणे इथे सरप्राईज झाला बॅटर ओमकार. आणि कल्पेश सांगतोय की काय चूक झालेली आपली, काय करायचंय. 56 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. सुरुवातीला पहिलाच बॉल षटकार, देन पुढच्या 4 बॉल मध्ये एकच धाव. स्वयंसही कमबॅक. पलटवार तुम्हाला लगेचच करावा लागतो. पुढे होऊन आता खेचलाय आणि पलटवार तिकडून ओमकारचा देखील डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल सीमारेषेचा बाहेर. पहिला बॉल षटकार, शेवटचा बॉल षटकार आणि पहिल्या षटकाच्या खेळाखेरीज गावदेवी कौसाचा धावफलक 13 धावा, नाबाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती आपल्याला 13 धावा पाहायला मिळतात. 18 बॉल मध्ये अजूनही मॅच मध्ये 43 धावांची गरज आहे. बॅटिंग करणारा गावदेवी क्रिकेट संघ कौसाला. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे तितकंसं किचकट त्यांच्यासाठी नसेल, पण योग्य त्या वेळेला योग्य त्या बॅटरला स्ट्राईक द्यावे लागेल आणि त्याने तसा खेळ करायला पाहिजे. ही सध्या त्यांचे प्लॅनिंग आहे. दुसऱ्या बाजूने विवेक माई आला. त्याने प्रिव्हियस मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंगही केली होती आणि बॉलिंगही देखील आपल्याला जरूर पाहायला मिळाली होती. समोर सेंड
पंच केला कॅपने बॉल कव्हर्सला डीप मधून फील्ड धावतोय पण त्याला चान्स नाही भेटणार. सीमा पार चौकार. चौकार आणि या 4 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले. सध्या आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती आहेत. 39 धावांची अजूनही गरज आहे. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. कल्पेश गोवारी नेहमीच डोक्यावरती बर्फ ठेवून शांततेत संयमाने कार्यक्रम करणारा बॅटर आहे. स्विच हिट ऑफ स्टंपचा बाहेरचा बाउन्सर आणि बॉल थेट गेलाय पण थोडासा खाली बसला अगोदर त्यामुळे बॉलला अटेम्प्ट करत असताना थोडासा लेट झालाय. चूक झाले कल्पेश कडून हे त्याला समजलं कधी जेव्हा बॉल आला विकेट किपर कडे. टोटल स्कोर सध्या जर आपण बघितलं तर तो आपल्याला पाहायला मिळतो 21 बॉल बाकी आहेत 15 आणि 15 बॉल 35 धावांची अजूनही गरज आहे. बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट संघ कौसाला. बॅटचा चेहरा उघडला. मिस टायमिंग कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर दोघही मागे. बॉल कॅच ड्रॉप झाली आहे. मागचा सामना पुन्हा एकदा मी सांगेन काय घडले आता. कल्पेशने जरूर होकार दिला होता पण ओमकारचा नकार होता. धाव बनली असती पण थोडेसे लेट झालेत. आता मात्र पॅव्हलियन मध्ये जावं लागेल. ओमकार रनआउट. चौदा बॉल आणि 33 धावांची अजूनही गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीम गावदेवी कौसाला. जेडी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे उद्योगपती आदरणीय जयदीपजी पाटील साहेब देवरुंग यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मोठ्या संख्येने आज अंतिम दिवसामध्ये मान्यवरांची उपस्थिती हेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य. आमचे एवन जोडी उगम शेलार आणि उमेश लोखंडे यांच्या वतीने आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे यांच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि गावदेवी चषक 2025-26 मध्ये मोठ्या संख्येने आज सकाळपासून राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मंडळी एकाच व्यासपीठावरती येत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. 14 बॉल 33 बनवायचा या मॅच मध्ये गावदेवी कौसाला. ओमकारच्या विकेटने दुसरा लेफ्टी मैदानाच्या आतमध्ये या बॅटिंग ऑर्डर मधला निलेश. ऑफ स्टंपचा बाहेर सप्राक स्लॉट मध्ये होता आणि प्रचंड ताकदीने बॉलला पाठवलंय. भोईरचा बेधुंद करणारा षटकार. सत 27 धावांची अजूनही गरज आहे. 13 बॉलचा खेळ बाकी. षटकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचले 29. 17ला कल्पेश आहे. निलेश भोईरचे इरादे स्पष्ट आहेत. ओमकारचा राग कदाचित तो काढतोय. इथे पूर्णपणे डबल माइंड झाले कारण बॉलने जसा कोन बदललेला आहे. कमी गती राईट झाला विकेट किपर कडे डॉट बॉल. आता थोडासा संभ्रमात आहे अजूनही निलेश. काय घडलं एक्झॅक्ट त्या बॉलवरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉल जसा पडला आणि पडल्यानंतर जो बॅटस्विंग होता ऑन साईडला मारायचं होतं त्याला खेचायचं होतं बॉलला पण बॅटचा फ्लो त्याने थांबवला. त्याला असं वाटलं जास्त बाहेर चाललाय बॉल. तो बाहेर तर गेला पण राईज होत असताना आणि बॉडीचा बॅलन्स इकडे गेला होता निलेश भोईरच्या. सो 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. शेवटच्या डॉटने धावसंख्या थांबली होती 29 या आकड्यावरती. बॉल 12 बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये अजूनही गरज आहे. 12 बॉल 27 धावांची गरज आहे बॅटिंग गावदेवी क्रिकेट संघ कौसाला.
29 धावा. षटक 2 संपली. आता 12 बॉल आणि 27 धावांची अजूनही करायचं आहे. मॅच अजूनही कायम आहे. मागचा सामना कल्पेशला जीवनदान होतं 12 वरती, देन 50+ धावा त्याने एकट्याने बनवल्या होत्या. आताही तशीच मॅच आहे. आताही त्याला जीवनदान भेटलं. 17 धावा आताही त्याच्या बॅटमधून आहेत. निलेश कडून एक षटकार आला. या ओव्हरमध्ये आता आलाय तो सुजित भोईर. हे षटक मॅचला कलाटणी देणार असू शकतं. एक्स्ट्रा कव्हरला मोठी गॅप, लॉंग चेस फिल्डर साठी बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. अवधवी चषक उंबरडे चर्चेत राहणारी स्पर्धा. काल 8 संघ खेळले. वाडेकर फायनलिस्ट आहेत. वाडेकरला आताही विनंती, लवकरात लवकर आपली उपस्थिती दर्शवा. आपण चौकार झाला. आता लॉंग ऑनला फिल्डर जरूर पाहतोय आणि पाहतच राहील. लॉंग ऑनचा बाहेर, कल्पेश साळके खुवार, षटकार. हेच सध्या तरी कल्पेश सांगतोय. 2 फटके 2 बॉल मध्ये 10 धावा. आता 17 पाहिजेत. 12 बॉल 27 ची गरज होती. 10 बॉल 17 धावा आता अजूनही बनवायच्यात विजयासाठी गावदेवी कौसाला. मागच्याही मॅच मध्ये कॅच ड्रॉप नंतर ती मॅच त्याने फिनिश करून दाखवलेली. मला आठवतंय TDPL मध्ये देखील केतन मात्रेच्या अंडर जागृती स्पोर्ट्स मध्ये जबरदस्त खेळ त्याने केला होता. मधल्या फळीमध्ये येत असताना ठाणे शहरामधील देखील बऱ्याचशा शहरी गटातील स्पर्धा ज्याने गाजवलेल्या आहेत. असा नामवंत खेळाडू आहे कौसा गावचे. दोघेही व्यावसायिक स्तरावरती फार लवकर खेळलेले आहेत. आणि केतन मात्रे जो आपल्या कल्याण डोंबिवलीचा बायकर मॅन आहे, आजवर 39 बाईक आणि 6 4 व्हीलर ज्याच्या आपल्याला पाहायला मिळतात. चेन्नई सिंगम्स कडून 26.40 lakhs ने खेळणारे सीझन 3, त्याच्या जडणघडणीमध्ये कौशा गावाचा फार मोठा हात आहे. कारण केतन बऱ्याचशा ग्रामीण खेळाडूंना माहीत नसेल, वाकण त्याचं गाव माहीत नसेल, तेव्हा केतन कौसामध्ये खेळायचा. या सगळ्यांसोबत खेळायचा. आणि त्याचे मामाश्री सध्या ऑफ स्ट्राईक आहेत. निलेश बॅकफुटला कट करायचं होतं, बॉलला आलाय डॉट बॉल. केतनच्या जडणघडणीमध्ये केतननी बऱ्याच वेळेला म्हणतो निलेश भोईर यांचा फार मोठा महत्वाचा वाटा आहे. निलेश भोईर जरूर लेदर बॉल क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवलेले आहेत. कौसा ते मुंबई त्याने बऱ्याच वेळेला प्रवास केलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये घरची जबाबदारी, नोकरी, व्यवसाय सगळं काही सांभाळत असताना क्रिकेट खेळलाय. स्वतःसाठी, स्वतःच्या गावासाठी त्या सर्व गोष्टी. फार जिद्दी खेळाडू आहेत. गोलंदाजीमधून, फलंदाजीमधून आणि नेहमीच ऍक्टिव्ह असतात मैदानाच्या आतमध्ये. जी काय आपल्याला कौसा टीम ऑल ओव्हर पाहायला मिळते. मी बऱ्याच वेळेला म्हणतो निलेश भोईर यांनाही तुम्ही अजून खेळायला पाहिजे. ते बऱ्याच वेळेला कल्याण डोंबिवलीच्या मॅचेस स्किप्स करतात. बऱ्याचशा टुर्नामेंट. फार चांगली टीम आहे. मागच्या 2-3 पर्वांमध्ये जबरदस्त खेळ झालाय. ओमकारकडे मालिकावीरची लास्ट इयरला एक बाईक भेटलेली त्यालाही मकर संक्रांत चषकामध्ये. 8 बॉल आणि 16 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. निलेश भोईर असतील, विजय टकले सिनियर प्लेयर आहेत या संघाचे. दोन्ही ओमकार आणि त्यासोबत नवीन आता जो कर्णधार आपल्याला पाहायला मिळतो तो देखील जबरदस्त बॅटिंग करतो. योगेश फौजदार, कल्पेश गोवारी आणि बरेचसे यंगस्टर आहेत. पण ही जी काही नाव आहेत, स्वीटी थर्ड मॅन अटेम्प्ट केला. सागरने चूक केली आहे. बॉल त्याच्या वरतून डीप थर्ड मॅनला चौकार. बऱ्याचशा स्पर्धा ISCL आता आली आहे, ISPL आता आली आहे. अशा अनेक साऱ्या स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या येत्या काळामध्ये येणार आहेत. त्यामुळे आता कोणी म्हणू शकणार नाही टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना तुमचं करिअर होणार नाही. जर तुम्ही 100% द्याल, तुमच्याकडे कुवत, धमक, त्या स्किल असतील आणि ते इम्प्रुव्हमेंट करत जाल तर जरूर गाठाल, यशस्वी आयुष्य जगू शकाल. पडलाय बॉल, बाहेर निघालाय, डॉट आलाय आणि आता वळत आपण लास्ट ओव्हरकडे. शेवटचे 6 बॉल आणि बनवायचे आहेत गावदेव क्रिकेट संघ कौसाला पिसवलेच्या विरुद्ध 12 धावा.
इथे पडलेत बॅटिंग करत असताना एकच विकेट, म्हणजे 12 ऐवजी 11 चालतील. की बरेचसे खेळाडू आमचे जे काय ते खेळतात आमच्या संघामध्ये, जॉबला असतात, शिप ऍडजस्ट होत नाही, त्यामुळे बऱ्याचशा स्पर्धा आम्हाला ऍडजस्ट कराव्या लागतात. नो डाऊट क्रिकेट खेळत असताना तुम्ही तुमच्या घरची जबाबदारी, जर खिशात पैसा असेल तरच तुम्हाला विचारलं जातं हाऊ आर यू, अन्यथा विचारलं जाईल हु आर यू. ही जगाची रीत आहे मंडळी. खिशात ज्याच्याकडे पैसा असेल तोच म्हणू शकतो की पैशाशिवाय जिंदगी तुम्ही जगू शकता, पण ज्याच्याकडे पैसा नाही तो जर म्हटलं तर लोक त्याला हसतील. 6 बॉल 12, 11 चालतील. विकेटच्या आधारावरती सागर भोईर आलेत. इथे एज घेऊन बॉल जरूर शरीराला स्पर्श करून शॉर्ट चढला. काय चाललंय, एकही कदाचित नव्हती तिथे, दोन न्यू इयरची ऑफर लावले पिसवलीवाल्यांनी. बाय वन गेट वन. दोन धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो पुढे जात असताना. 46 बॉल बाकी 5 धावा पाहिजे 10. एज घेऊन देन शरीराला स्पर्श करणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात, पण चेंजेस दुसऱ्या बाजूने धावसंख्या रोखत असताना कराव्या लागतील तुम्हाला, प्लॅनिंग मध्ये करावे लागणार आहेत. विकेट तुम्हाला, डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागणार आहेत, तरच तुम्ही या मॅच मध्ये याल. अन्यथा कल्पेश आणि निलेशची पार्टनरशिप आतापर्यंत विजयाचं स्वप्न त्यांनाही दाखवते. डॉट बॉल भिरकावलाय, फिल्डर उपस्थित. अटेम्प्ट चांगला आहे, सुपर, जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. साहिल पाटील, वा, उडता साहिल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला आताही जरूर ते पाहायला मिळतील. बाउंड्री लाईनच्या जवळपास ते होते. यस, आपण बाउंड्री जरूर चेक करत आहोत, नो डाऊट. दोन्ही टीम्स थोडे पेशन्स ठेवा. ऑन साइडला हुक करत असताना फटका आपण बघितला. देन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर हवेत, तिकडून त्याने उडी घेतली. बॉलचा कॉन्टॅक्ट हवेत असतानाच होता, तो खाली लँड झालाय, बॉलचा संपर्क नाहीये. टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील. धावा सेव्ह करण्यात आलेला आहे. सुपर, उडता साहिल ज्याने धावा सेव्ह केल्या. 5 धावा आणि एका धाव्याने धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले पुढे ती 47. बॉल आणि बाकी आहेत या मॅच मधले 4 आणि 4 बॉल 9. 8 चालतील विकेटच्या आधारावरती, पण ते 8 यायला पाहिजेत. सागरचे पहिले 2 बॉल चांगले पडले, 3 धावा गेल्यात. निलेश भोईर स्ट्रायकिंग एंडला, फुल लेंथ, हवेत आहे बॉल. लॉंगॉचा फिल्डर येतोय, जज करतोय, पोहोचलाय, वेल जज कॅच. मॅच मध्ये येण्याची हीच नामी संधी असेल. पार्टनरशिप ब्रेक केले आणि 47 ला दुसरा धक्का दिलाय गावदेवी कौसाला. मॅच आता रंगतदार स्थितीमध्ये चालली आहे. सेट बॅटर निलेश मैदानाच्या बाहेर चाललाय. निराशजनक पावलांनी अभिची मैदानाच्या आतमध्ये एंट्री होते, पण 9 धावांचं ओझं त्याच्या खांद्यांवरती आहे. सेट बॅटर कल्पेशला स्ट्राईक भेटेल की नाही भेटणार, तो सध्या ऑफ स्ट्राईक आहे. अभि सध्या असेल स्ट्रायकिंग एंडला. बॉल बाकी अजूनही 3 आणि 3 बॉल मध्ये धावा बनवायच्या 9. 2 लेफ्टी आता पॅव्हलन मध्ये गेलेत. वाऱ्याचा वेग, 3 बॉलचा खेळ बाकी, 9 धावांची गरज. पाहूयात वाडेकरचा अगेन्स्ट आय गावदेवी चषक 2025-26 उंबरडेच्या फायनल मध्ये कोणता संघ खेळणार आहे, पिसवली की मग गावदेवी कौसा. लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ आणि डीप कव्हर. सध्या या गोष्टी आपल्याला आणि फिल्डर सध्या तरी पाहायला मिळतात. चर्चा बरीच केली आहे सागर सोबत. डीप मध्ये संजय मिड विकेटला सिनियर प्लेअर आहे, त्यासोबत विकेट किपर देखील जे सिनियर आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार, 3 बॉल 9. राईट झाला बॉल, थांबलाय अभि. कल्पेश स्ट्रायकिंग एंड आला, स्ट्राईक त्याला पाहिजे होती. नॉन स्ट्रायकिंग एंडला अभि पोहोचला की नाही पोहोचला. सिग्नल वाईड, 1 फॉर दी ओव्हर ऑल्सो अँड रन आउट.
कल्पेश चांगल्या पद्धतीने मॅचला फिनिश करू शकतो आणि तुम्हाला टीमच्या हिताचाच विचार करावा लागतो. शॉर्ट फॉर्मॅटमध्ये विकेट टिकवण्यासोबत विकेट सॅक्रिफाईस करणं कोणत्या क्षणाला हे देखील फार गरजेचं असतं. आणि पाहूयात आता मॅच कुठे फिरले. निलेशच्या विकेटने ते फिरले. मॅच कुठून फिरू शकते तर आता जो कल्पेश ट्रॅकिंग एंडला इथून पुन्हा एकदा फिरू शकते. बॉल बाकी आहेत अर्थातच 3 आणि 3 बॉलमध्ये धावा पाहिजेत 8. विकेट पुन्हा एकदा सांगेन, पहिल्या डावमध्ये पिसवलीचे 3 पडले होते, इकडे आता 3 पडले. टॉस कौसाचा आहे म्हणजे आताही टॉसच्या आधारावरती जिथे 8 पाहिजेत 7 चालतील. विकेट आता पडली, ज्या काय धावा असतील तर तुम्हाला बनवाव्या लागतील. विकेट नंतर बिफोर विकेट 7 चालतील. कल्पेश ट्रॅकिंग एंडला आहे. पुढचा बॉल इम्पॉर्टंट असेल कारण कल्पेशलाही माहिती आहे. पाहूयात त्याचा पवित्रा काय असेल. शेवटपर्यंत मॅच घेऊन जाईल की इकडे मोठ्या फटक्याने मॅचला क्लोज करणार आहे. सागरचा पुढचा बॉल 3 बॉल मध्ये 8 धावा पाहिजे. सेमी फायनल अवदेवी चषक उंबर्डे कौसाच्या अगेन्स्ट पिसवली, सागरच्या अगेन्स्ट कल्पेश. टोला बॉल डाऊन दी ग्राउंड चाललाय लॉंग ऑफ कडे. फिल्डर फार वेगाने, डबलला चान्स. थ्रो येतोय तर खरा पण कल्पेश देखील आलाय. धावा 2 धावसंख्या पुढे 50. अजूनही बनवायचा 6 धावा. बॉल बाकी असताना 2 5 चालतील. 2 बॉल 6 धावांची गरज आहे. बिफोर विकेट 5 चालतील. आफ्टर विकेट कंपल्सरी ज्या काय असतील त्या बनवाव्या लागतील तुम्हाला. चर्चा, प्लॅनिंग, इव्हिनिंग सेशन सूर्य अस्ताला चाललाय. प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. वाडेकर टीमचं देखील आगमन होत आहे. ते देखील तृणमूलीची स्पर्धा खेळून आले देवीचा पाड्याची. आज पुन्हा एकदा फायनल मध्ये असतील. नेक्स्ट मॅच मध्ये वाडेकर संघ मोठ्या प्रमाणावरती कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट तर खेळतोच, मात्र कल्याण डोंबिवलीच्या बाहेर देखील तितक्याच प्रमाणावरती खेळत असताना संघाला आपण बघितलंय. संजय आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आलाय. सूत्र हलवण्याची ताकद यष्ट्यांच्या मागे सिनियर विकेट किपर कडे असते. पाहुयात इथून हलवली जाईल का. सागरचा बॉल कसा असेल. कल्पेश किती धावा जोडेल या बॉल वरती. बाकी बॉल आहेत 2 धावा पाहिजेत 6. पुढचा बॉल सागर. लॉफ्ट करायचा होता खोलात बॉल. सागरने चांगल्या रणनीतीने वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ टाकलाय आणि धावसंख्येला फुल स्टॉप लावलाय. शेवटचा 1 बॉल 5 धावा. 5 धावांचा आता तरी क्रिकेटमध्ये कोणताही फटका नाही. षटकारच तुम्हाला मारावा लागणार आहे. जरी तुमचा विजय 5 ला असला तरी तुम्हाला षटकारच मारावा लागेल. चौकाराने विजय तुम्हाला भेटणार नाही. षटकार जर आला तर विजय असेल कल्पेश गोवारीचा, विजय असेल गावदेवी कौसाचा. 6 पेक्षा कमी धावा, 5 पेक्षा कमी धावा, विजय असेल पिसवली संघाचा. सागरने जबरदस्त बॉलिंग केली आहे. 6 बॉल 12चा सामना होता. दोन्ही सेट बॅटर त्याच्या समोर होते. निलेशच्या विकेट नंतर अभिला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. कॉन्फिडेंटली कल्पेश गोवारीने स्ट्राईक घेतली, पण पाहूयात त्याच कॉन्फिडंटने घेतली आहे की मात्र ओव्हर कॉन्फिडन्सने. शेवटचा 1 बॉल 5 चालतील 6 पाहिजेत ऑफिशियली. षटकार जर आला तर मॅच कौसाची असेल. 1 बॉल 6 धावा. रनवे मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा रेडी नव्हता बॉल टाकण्यासाठी जर्सी नंबर 9 सागर. चाललाय सॅगी पुन्हा बॉलिंग मार्क वरती. स्वतःशी बोलत संजयशी आता बोलणार आहे. काय करायचंय संजय सांगेल. शेवटचा 1 बॉल आहे. आतापर्यंत केलेली 5 बॉलची मेहनत पुन्हा तुला आठवावी लागेल. 1 बॉल जर योग्य त्या अचूक टप्प्यावरती पडला, कल्पेश कडून धावा आल्या नाही, मॅच आपली आहे. जर मात्र त्याच्या टप्प्यात पडला तर कार्यक्रम तो करणार आहेत निश्चितपणे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, कव्हर्स डीप मध्ये ठेवलाय. एक्स्ट्रा कव्हर आत आहे, पॉइंट आत आहे, थर्ड मॅन आत आहे आणि देन आपण पाहतोय फाईन लेग देखील आतमध्ये. 1 बॉल 6 धावा. सेमी फायनल कौसाच्या अगेन्स्ट पिसवली. ओहो वेल बोल. थर्ड मॅन कडे बॉल चाललाय. या 4ने फरक नाही पडणार. एका धावेचा फरकाने सामना जिंकला पिसवलीने. अभिनंदन पिसवली. आडला कौसा टीम. दोन्ही टीम शेक हँड करा.